रायगड जिल्ह्यातील आंबेवाडीतील निवी कालव्याची खासदार सुनील तटकरेंनी पाहणी केली। शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीने कालवा दुरुस्ती कामाचा वेग वाढवावा अशा सूचना त्यांनी अधिकारी वर्गाला केल्या। सर्व विभागासाठी कालव्याचं पाणी गरजेचं आहे। विहिरी बोरवेल जिवंत होतील, पाण्याचा शोध कायम राहील, परिसर पूर्वीसारखा सुजलाम सुफलाम होईल। ही महत्त्वाची बाब बळीराजा फाउंडेशनने पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरेंच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर तटकरेंनी कालवा दुरुस्ती कामं पाहणी दौरा केला। अशोकनगर ते निवी भुवनेश्वरी पर्यंतच्या कालव्याची पाहणी केली। त्यामुळे आता पाणी सुरू होणार आहे। शेतकरी वर्गात समाधान पसरलं आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा कदाचित पाणी मिळू शकलं असतं, परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कालव्याला पाणी सोडलं जात असतं त्यावेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे पाणी अर्ज मागवले जात असतात। आपल्याकडचा हा रॉ ब्रांच असेल किंवा खांबपासून पिंगळसेपर्यंत जाणारे असेल, तिथे आता भातशेती परवडत असल्यामुळे सगळेजण कडधान्य किंवा मग कलिंगडाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली। स्वाभाविकच मग कालव्याच्या पाण्याची आवश्यकता कमी होत गेली। पण आता एकंदरीत आपण पाहिलं तर या सर्वांनी सतत मागणी केली, त्यामुळे आता पुन्हा एकदा कालव्याची चांगली दुरुस्ती जलसंपदा विभागाने केली। त्यामुळे आत्ताच मी खरं तिशाला जाऊन पाणी सोडणार होतो, पण मी कार्यकारी अभियंत्यांना परवानगी दिली की त्यांनी तिथे पाणी सोडावं आणि उद्यापर्यंत पाणी या सगळ्या परिसरामध्ये येईल। पाण्याची गरज ही विविध कारणांसाठी आहे। हाच मुद्दा आपण अनेक वर्षे तटकरे साहेबांसमोर आणि लोकांसमोर प्रशासनासमोर आणलेला आहे। तटकरे साहेबांजवळ ज्यावेळी मी चर्चा केली की साहेब तुम्ही पाहणी करा, आणि साहेबांनी पाहणी आज केलेली आहे। पाणी नक्की शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल आणि ह्या भागामध्ये जी पाण्याची गरज म्हणजे पिण्याच्या पाण्याचा सुद्धा जर आपण विचार केला तर बोरवेल विहिरी जिवंत झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यावर जो लोड येणार आहे, जे योजना आपण राबवतो तो सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला करता येतील। आणि हा भाग पूर्वीसारखा जो सुजलाम सुफलाम होता तसाच पुन्हा आपल्याला दिसेल। आपण तिसे आणि खांबपट्टा जेव्हा आपण हिरवेगार बघतो, आपण पण सगळे लहानपणी आपण कालव्यामध्ये स्विमिंग म्हणून वापर केलेला आहे, तर ते तसेच परत आता सुजलाम सुफलाम दिवस आम्हाला पाहायला मिळतील। हिरवेगार हा परिसर होईल आणि तटकरे साहेबांनी तातडीने अगदी 2-4 दिवसांमध्ये चर्चा बळीराजा फाउंडेशनने मागणी केल्यानंतर आज साहेबांनी या ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे। सगळ्या कालव्याच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आणि नक्की पाणी येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।